आपण सगळे त्यातलेच आहोत। ते कारलं बघितलं की तोंड वाकडं होणार। या पद्धतीने एकदा कारल्याची रेसिपी करून बघा, तुम्हाला तर नक्कीच ही रेसिपी आवडेल। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। कुकर घ्यायचा आहे, कुकरमध्ये कारले, अखंड कारले फक्त शेंडा काढून टाकायचा आहे। त्याच्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून कुकरला झाकण लावून आपण त्याचे 3 ते 4 शिट्ट्या करून कारलं चांगलं शिजवून घेणार आहोत। कारलं शिजतच आहे, कुकर आपला थंड होतच आहे, तोपर्यंत आपण मसाले बघूया। मसाल्यामध्ये मी खडा मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चम्मच धन, 1 चम्मच जिरं, लसूण, 10 ते 15 काळी मिरी आणि 10 ते 15 लाल मिरची घेतलेले आहे। 2 चम्मच लोणचं घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। तर सर्वात प्रथम आपल्याला मसाले आहेत ना सगळे भाजून घ्यायचे आहेत। 5 ते 10 मिनिटं चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। मसाला आपल्याला गरम झाल्याच्या नंतर न लोणच्याची फोड आणि मसाले एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। थोडीशी हळद टाकायची आणि पाणी टाकून आपल्याला मसाला चांगला वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटून झालेला आहे। कढई तापवण्यासाठी ठेवायचे। कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तडतडण्यासाठी मोहरी टाकायची आहे आणि कांदा चिरला होता तर त्याच्यामधला अर्धा कांदा मी घालून घेतलेला आहे। कांदा चांगला गुलाबी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपले कारले शिजलेले आहेत। कारल्यामध्ये बी तुम्हाला काढायचे असेल तर बी काढू शकता किंवा कारला अखंड ठेवलं तरी चालेल। कांदा चांगला परतल्याच्या नंतर न त्याला लाल कलर आल्याच्या नंतर आपण जो मसाला वाटला होता तो आपल्याला कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मसाला घातल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजल्याच्या नंतर न आपल्याला त्याला थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं झाल्याच्या नंतर असं कारलं आपल्याला मधून चिरलेलं आहे। मधून चिरून त्याच्यामध्ये घालून असं पॅक करून ठेवून द्यायचं आहे। सगळे कारले मी तसेच करून घेते। कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर न त्याच्यामध्ये तडतडण्यासाठी मोहरी टाकायची आहे आणि कारलं जे आपण भरून ठेवलं होतं ते एक एक सोडायचं आहे। बारीक गॅस करायचा आहे। बारीक गॅसवरती दोन्ही साईडनं चांगलं आपल्याला कारलं भाजून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने अलटी पलटी करून कारलं आपलं चांगलं भाजून घ्यायचं आहे। कारलं आता आपलं चांगलं भाजल्याच्या नंतर आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज जाऊन एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।